Spinal anesthesia, regional anesthesia instruments. स्पायनल किंवा रिजनलचे ॲडव्हान्टेज ॲक्च्युली एअरवे हँडल नाही होत, प्रेशर रिस्पॉन्स नाही आहेत. नंतर DVTचं याने मेन्शन नाही केलं, DVTसाठी इट इज बेटर. इमर्जन्स नाही होत. पोस्ट ऑफ नॉझिया व्हॉमिटिंग कमी आहे, नाही आहे असं नाही, होतो. नर्सिंग केअर कमी लागते, रॅपिड डिस्चार्ज होतो. नंतर ही ब्रोमेज स्केलवर आपण याच्यापूर्वी पण बोललेलो आहे. आधीची जी आहे ती सिम्पल आहे. 0 म्हणजे तो ब्लॉक 0 आहे, पण इथे 0 नाही आहे, 1पासून स्टार्ट होत आहे आणि रिव्हर्स स्केलिंग आहे. इथे स्मॉल नंबर म्हणजे नो ॲक्शन आहे, इथे स्मॉल नंबर म्हणजे कंप्लीट ॲक्शन आहे. तर आधीची स्केल सिम्पल होती. 0 म्हणजे नो ॲक्शन, 1 म्हणजे 33% पार्शल, 2 म्हणजे पार्शल 66%, 3 म्हणजे कंप्लीट. मग पार्शल 33%मध्ये अँकर हालतो आहे, नी थोडा हालतो आहे. 66मध्ये तुमचा नी नाही हालत आहे, फक्त अँकर हालतो. आणि कंप्लीटमध्ये नी अँकर काहीच नाही हालत. मॉडिफाईड ब्रोमेजमध्ये त्यांनी हे 2 हिप मधात टाकले बिफोर पार्शल. नीमध्ये जस्ट एबल टू मूव नी आणि पार्शल नी बेंड, याच्या मधात डिटेक्टेबल अँड नो डिटेक्टेबल विकनेस ऑफ हिप ॲड केलं त्यांनी. स्केल कॉम्प्लिकेट केली, बाकी काही नाही. नंतर या लेवल बघितला आहे आपण. सॅडल फक्त सॅक्रल इन्व्हॉल्वमेंट असते. थोरॅको लंबार आउटफ्लो आहे स्पायनल सिम्पॅथेटिकचा, त्याच्यामुळे इवन अँटीबायोटिक द्यायची गरज नाही असं लिहिलेलं आहे. लो स्पायनल T12पर्यंत, मिड स्पायनल 8पर्यंत, हाय स्पायनल 4पर्यंत. 12, 8, 4 युनिलॅटरल देऊ शकतो. नंतर स्टाउट प्रिन्सिपल, हाईट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन अँड व्हॉल्यूम नाही म्हटलं आहे, परंतु एक्सटेंट ऑफ ॲनेस्थेशिया डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम. एक्सटेंट ऑफ ॲनेस्थेशिया डिपेंड्स ऑन रॅपिडिटी, कारण की स्लो दिला तर मग तेवढं त्याला बाइंड व्हायला त्रास, बाइंड नाही होत तर फ्री राहील, तर मग तो वर स्प्रेड होऊ शकेल. लवकर दिलं तर बाइंड होऊन जातो. व्हॉल्यूम जास्त दिला तर जास्त हे होतो. परंतु हाईट आणि कॉन्सन्ट्रेशनवर वाढली आहे, व्हॉल्यूमवर नाही वाढली आहे. थोडं बॅरॅशमध्ये आणखी डिटेल दिलेलं आहे याच्यात, ठीक आहे. प्रेशर इन्व्हर्सली आहे, कारण की प्रेशर विल अपोज द स्प्रेड. ग्रॅव्हिटीच्या प्रपोर्शनलमध्ये आहे, तर ॲक्च्युली ग्रॅव्हिटीमुळे कंट्रोल करता येईल, पण प्रपोर्शन टू एक्सटेंड प्रपोर्शन कशी आहे ते कळालं नाही. आयसोबॅरिक हायपोबॅरिक पोझिशनवर डिपेंड आहे पूर्णपणे. कंबाइंड इपिड्युरल स्पायनलचे 4 टाईप आहे. सिंगल पास म्हणजे तुम्ही स्पायनल द्या, बाहेर येताना इपिड्युरल द्या, मग त्याच्यानंतर स्पायनल द्या. मग निडल थ्रू निडल मोस्ट कॉमन आपण वापरत होती, किंवा सेपरेट निडल. आणि कंबाईंड निडल आहे की ते दोन्ही निडल सोबत चिपकवलेले असतात. आयटून हे कधी बघितलं नाही, ऐकलं नाही. मग स्पायनल निडलचे टाईप्स दिलेत त्याने. तर ओरिजिनल क्विंके आहे. तर निडल कशी क्लासिफाय करायची, हब, स्मॉल हब, हब जाऊ द्या, हबचं काय घेणं नाही. बिवेलची लेंथ, बिवेलच्या एजेस, पॉईंट आणि इंजेक्शनची साईट. तर ही जी क्विंके आहे ही मीडियम आहे बिवेल, कटिंग बिवेल आहे, इंजेक्शन ॲट एंड आहे. तर त्याचं मॉडिफिकेशन आहे हा पिटुकला आहे. त्याचा बिवेल छोटा आहे, परंतु तो पण शार्प आहे, कटिंग एजेस आहे, इंजेक्शन ॲट एंड आहे. मग बाकीच्या ज्या निडल्स आहेत त्यांनी हे अवॉइड केलं आहे, शार्प बिवेल. हे सगळ्यांचं पिन पॉईंट आहेत, तर हे सेपरेट करत जातात, कट करत नाहीत. पेन्सिल पॉईंट और राऊंड, त्याच्यामुळे कट नाही होत, फायबर्स सेपरेट होतात. मग सगळ्यात आधी ग्रीन निडल आहे, त्याचा पेन्सिल पॉईंट आहे पण इंजेक्शन ॲट द एंड आहे. मग बाकीच्या ज्या निडल आहेत व्हिटकेअरचं मग त्यांनी एक साईडला दिलं आहे
पोर्ट साईट, आणि स्प्रॉटे त्याचा मोठा व्हर्जन आहे. हा आणखी लांब आहे आणि हे छिद्र आणखी मोठं आहे. इथे स्प्रॉटेमध्ये ह्या दोन गोष्टी मोठ्या केल्या. स्प्रॉटे इज मॉडिफिकेशन ऑफ व्हिटकेअर. ग्रीन इज मॉडिफिकेशन ऑफ क्विंके, की पेन्सिल पॉईंट केला त्याने, आणि मग याने पेन्सिल पॉईंट नंतर मग पोर्ट साईट मागे घेतलं व्हिटकेअरने. मग त्याचं फर्दर प्रो व्हर्जन स्प्रॉटे झालं. या सर्व क्विंके सोडल्या तर सर्व पेन्सिल पॉईंटच आहे. पिटकिन शार्प एजवाला आहे. सेपरेट करतात, कट नाही होत, त्याच्यामुळे PDPH आणि लीकचा चान्स कमी होतो. फॅक्टर्स अफेक्टिंग PDPH: छोटी निडल वापरा, पेन्सिल पॉईंट वापरा, निडल पॅरलल ठेवा रादर दॅन लॉन्जिट्युडनल टू द फायबर किंवा परपेंडिक्युलर, आणि अँगल 30चा ठेवा. 60 किंवा 90चा ठेवला तर जास्त कट होतात किंवा सेपरेट होतात ॲडव्हान्स. इपिड्युरल निडल ब्लंट बिवेल आहे. हा अँगल त्यांचा 30 to 40चा आहे. तो हा आणखी पण 2-3 निडल दिले आहे, बट आउट ऑफ सिलेबस वाटलं मला. 3 इंच असते. स्पायनल निडल 4 इंच असते. स्पायनल निडल टिपिकली 90 mm आहे. ही आपल्याला माहिती 8पर्यंत असतात. 8ची मार्किंग असते. लॉंग स्पायनल मग 1/3 जास्त 90ची असेल तर मग लॉंग 120ची येते. कॅथेटर हा प्लास्टिकचा असतो, पॉलिव्हिनिल किंवा नायलॉन. इथे टेफ्लॉन याने कसलेलं माहीत नाही. 90 to 100 mm असतो. मार्किंग आपल्याला ती 15पर्यंत कंटिन्युअस 10पर्यंत कंटिन्युअस असतात, नाही 15पर्यंत, मग 20ची मार्किंग असते. फॅक्टर्स अफेक्टिंग इवन सेक्स पण लिहिलेले त्याने. एज, सेक्स, वेट, हाईट. टेक्निकल फॅक्टर: पोझिशन, साईट ऑफ इंजेक्शन. बार्बोटायजचा काही इफेक्ट होत नाही असं म्हणतो तो. इवन स्पायनलसाठी म्हणतो तो, पण प्रॅक्टिकली तर बघितलं होतो इफेक्ट. बॅरासिटी आणि व्हॉल्यूम आणि डोस म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. तर बाहेतीमध्ये लिहिलं आहे की ग्रॅव्हिटीचा इपिड्युरलवर इफेक्ट होतो, पण इतका नाही. होतो पण जास्त नाही. एजनुसार तुम्हाला कमी लागतं, हाईटनुसार जास्त लागतं, डायमॅटॉननुसार जास्त लागतं, आणि इपिड्युरल इज लेस प्रेडिक्टेबल दॅन स्पायनल. स्पेशल प्रिकॉशन काय आहे? सर्जरीनंतर युजली हिमोस्टॅसिस झालं की मग अर्धा दिवस 1 दिवसाने ते हे चालू करतात, काय म्हणतात त्याला, अँटीकोॲग्युलेशन. तर कॅथेटर त्याच्यापूर्वी काढायचं आहे, आणि ते म्हणतात युजली 24 तासाचा डिले ठेवा हेपॅरिन देण्यात आणि रिमूव्ह करण्यात. ॲक्च्युली इसराचं माझं एक PDF आहे, पण मी आता उघडत नाही. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की क्लॉट स्टेबल व्हायला 8 तास लागतात. त्याच्यामुळे तुमचं तो पिरियड आणि त्याच्या वजा तुमचा मॅक्सिमम पीक इफेक्ट वजा करा, मग त्याच्यानंतर तुम्ही चालू करू शकता. की समजा 4 तासानंतर तुम्हाला हिपॅरिनचा पीक येतो, 8 तासाने क्लॉट स्टॅबिलाईज होतो, 8 तासानंतर तुम्ही मग थ्रॉम्बोलाईज करा, काही करा, त्याला काही फरक पडत नाही. समजा पीक इफेक्ट 4 तासाने येणार आहे, तर किंवा T½ होता का पीक इफेक्ट होता, पीक इफेक्ट होता आय थिंक. तर 8 + 4 4 म्हणजे 4 तासानंतर चालू करा. युजली IV अनफ्रॅक्शनेटेड 4 तासाला चालू करा म्हणतो. कॅथेटर टाकल्यानंतर 1 तासाने तुम्ही ड्रग पुन्हा चालू करू शकता. सबक्यूटसाठी डिपेंडिंग ऑन डोस चेंज होतं. आणि मेन फंडा काय आहे की अँटीकोॲग्युलेशन असतं, त्याच्यात हे जस्ट काही गणित नाही आहे. मल्टिपल पेशंटचे कोमॉर्ब असतील, पेशंटचं अँटीकोॲग्युलेशन आणि हिमोस्टॅटिक मेकॅनिझम जे आहे ते एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करणं इज रिस्की. त्याच्यामुळे बेस्ट आहे की अवॉइड करा. आणि मग या बाकीच्या काही गाईडलाईन्स त्यांनी दिल्या आहे, बट दे आर गाईडलाईन्स. तुम्हाला रिस्क बेनिफिट बघायचे सगळ्या केसेसमध्ये, आणि या व्हॅल्यूज आर अप्रॉक्सिमेट, या व्हॅल्यूज पिन पॉईंट नाही आहेत. तर काही व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या आहे की IV अनफ्रॅक्शनेटेड
तुमचं 6 तासात निघून जातं आणि तुम्ही थोड्या वेळातच पुन्हा चालू करू शकता. LMWH 12 तास 24 तास आहे आणि दिल्यानंतर कॅथेटर टाकल्यानंतर 4 तासच होऊन जातं ते. म्हणजे त्याचा पीक इफेक्ट याला तेवढा वेळ लागतो. आय डोंट नो इफेक्ट एवढा वेळ टिकतो. त्याच्यानंतर मग तेच बाकीचे फॅक्टर पण आहेत. ट्रॉमॅटिक निडल प्लेसमेंट आहे का, मल्टिपल अटेम्प्ट्स आहेत का, कॅथेटर आहे का, बाकी सर्जिकल काय फॅक्टर आहे का, पेशंटचं कोमा, पेशंटचं कोॲग्युलेशन प्रोफाईल कशी होती पूर्वी. वॉरफॅरिन 5 दिवसापासून बंद करायचं कमीत कमी आणि ब्रिज करायचं हिपॅरिनने. INR चेक करायचा 1.4च्या खाली असला पाहिजे. त्याच्या खाली नसेल तर डिले करा किंवा रिव्हर्सल करा. आणि इथे म्हटलं अँटी फॅक्टर 10 याचा असे रुटीनली गरजेचा नाही आहे. प्लेटलेट काउंट तुम्हाला बघावं लागेल हिटसाठी. प्रोथ्रॉम्बिन टाईम हिपॅरिनसाठी अँटी फॅक्टर 10 तुमच्या LMWHसाठी प्लेटलेट काउंट दोघांमुळे होऊ शकतो. फिब्रिनोलायटिक तर ते ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन आहेत बाबा. 10 दिवसाचा गॅप म्हणतात ते. फॉलोइंग पंक्चर 10 दिवसांनी तुम्ही थ्रोम्बोलायसिस देऊ शकता आणि थ्रोम्बोलायसिस केल्यानंतर तर ते म्हणतात करूच नका न्यूरॅक्झियल ट्राय. अँटीप्लेटलेट फक्त ॲस्पिरिन असेल तर काही इश्यू नाही, पण फक्त ॲस्पिरिन नसतं, ॲस्पिरिन कॉम्बिनेशनमध्ये. तर त्याच्यामुळे असं नाही चालत ना की क्लोपिडोग्रेल 5 दिवसाआधी बंद करा चालेल, 7 दिवसाआधी. आणि 7 दिवस म्हटलं आहे काय नाही, ती 5 डे आहे. मेंटेनन्स डोस 6 तासाने देऊ शकतो, लोडिंग डोस 24 तासाने देऊ शकतो. पण हे दोघं कंबाईंड असेल, फक्त हे चालू करायचं, इट्स रिस्की जॉब आहे. बाकी सगळ्यांच्या व्हॅल्यूज आहेत, बट हे काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. गार्लिकलासुद्धा 1 वीक आहे. अँटीकोॲग्युलंट आहे बाबा गार्लिक. अँटीकोॲग्युलंट आहे का अँटीप्लेटलेट आहे? अँटीप्लेटलेट आहे. बापरे.